नाव परवीन नवनाथ कुरळे आहे. मी तेरेणी, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र येथील रहिवासी आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे. आज मी भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा आत्मा या विषयावर माझे विचार मांडणार आहे. भारतीय संविधान केवळ एक कायद्याचे पुस्तक नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या स्वप्नांचा, अधिकारांचा व कर्तव्यांचा दस्तऐवज आहे. दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. याच दिवशी 1949 मध्ये संविधानाचा स्वीकार करण्यात आला. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली व भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून भारताला संविधान दिले, लिखित संविधान दिले. संविधानाने आपल्याला स्वतंत्र, न्याय, समता आणि बंधुता ही महान मूल्ये दिली. या महान मूल्यांसोबतच अनेक मूलभूत अधिकारही दिलेत. त्यांच्यासोबत अधिकारांसोबतच काही कर्तव्यही दिलेत. संविधानाचा आदर करणे, राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे व पर्यावरणाचे संरक्षण करणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व राष्ट्रीय एकात्मता जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात जरी भारत प्रगती करत असला तरी हिंसा, भ्रष्टाचार, जातीयवादी यांसारखी आव्हाने अजूनही आहेत. तर संविधान फक्त वाचणे पुरेसे नाही, तर त्याला आपल्या आचरणात आणणे आवश्यक आहे. विद्यार्थी म्हणून आपण प्रामाणिकपणे शिक्षण घेऊ, इतरांचा आदर करू, नियमांचे पालन करू व एक जबाबदार नागरिक बनू हीच संविधानाला खरी मानवंदना ठरेल. शेवटी काही ओळी. संविधान वाचूया, संविधान समजून घेऊया, हक्कांसोबत न्यायही मनापासून पाळूया, समता, न्याय, बंधुतेचा दीप सदैव पेटवूया, भारतीय संविधानाचा अभिमान कायम राखूया. या शब्दांसह मी माझे मनोगत समाप्त करते. जय हिंद, जय भारत.